आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या अडचणीत वाढ झाली आहे। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा लीक पेपर सापडलाय। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला हा लीक पेपर दिल्याची माहिती मिळते। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा जो पेपर लीक झाला होता तो सापडलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला हा लीक पेपर दिल्याची माहिती मिळते। लातूरमधल्या आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। सीबीआयच्या सध्या ते ताब्यात आहेत। सीबीआयच्या हाती महत्त्वाचा आणि मोठा पुरावा लागलाय, कारण शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये जो नीटचा पेपर लीक झाला होता तो सापडलाय। विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला शिवराज मोटेगावकरनं हा पेपर पाठवला होता। त्यामुळे आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या अडचणीत वाढ झाली आहे। सीबीआय कडून त्यांचे सगळे तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, फोन, लॅपटॉप, आयपॅड, हे सगळं ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याचा तपास सुरू होता आणि त्यातच त्यांच्या फोनमध्ये हा नीटचा लीक झालेला पेपर सापडलेला आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, प्रचंड मोठी बातमी आणि महत्त्वाची अपडेट हाती लागलेली आहे। सीबीआयच्या तपासामध्ये एक महत्त्वाचा धागा हाती लागलाय। शिवराज मोटेगावकर यांना नीट यूजी परीक्षा प्रश्नपत्रिका 2026च्या पेपर फुटेजच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। पेपर प्रसारित करणाऱ्या टोळीमध्ये ते सक्रिय सदस्य असल्याचा सीबीआयनं त्यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात चौकशी देखील त्यांची केलेली आहे। यापूर्वी ज्या पद्धतीनं त्यांची चौकशी करण्यात आलेली होती, या सगळ्या चौकशी अंती सीबीआयनं त्यांना अटक केल्याची माहिती मिळते। मोटेगावकर यांच्या निवासस्थानी केलेल्या झडती दरम्यान शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमधून जे प्रश्नपत्रिका आहे ती देखील मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या प्रकरणात सीबीआय आणखी कुठपर्यंत ही सगळी चौकशी करत असताना जाते, याची सगळी पाळंमुळं सीबीआयला शोधून काढण्यात यश मिळतंय का हे पाहावं लागणार आहे। या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं असेल तर एनटीएशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचल्याची देखील शंका जी आहे ती सीबीआयला आहे। एनटीएशी संबंधित जे यापूर्वी अटक केलेले काही लोक आहेत त्यांची जर आपण माहिती बघितली असेल तर पुण्यात यापूर्वी जी कारवाई झाली त्यात मांढरे नावाच्या एक प्राध्यापिका होत्या त्यांना अटक करण्यात आलेली होती। या सगळ्या पेपर फुटलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यात प्रश्नपत्रिका या हस्तलिखित प्रती ज्या ज्या व्यक्तींना पुरवलेल्या होत्या त्या सगळ्यांची नावं जी आहेत ती उघड होणं आता महत्त्वाचं ठरेल। पुराव्याच्या आधारे शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेसाठी पुरेशी आणि वाजवी कारणं समोर येताना बघायला मिळतात आणि त्यामध्ये सीबीआयनंच अशा पद्धतीनं ही कारवाई केल्याचं आपल्याला दिसतं आहे। सीबीआय मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर कोर्टात हजर करेल। पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आता तर फक्त विवेक पाटील या माणसाचं नाव समोर आलंय। हा लीक पेपर, हा नीटचा पेपर मोटेगावकरनं अजून कोणाकोणाला पाठवला हे देखील आता सीबीआयच्या तपासातून समोर येईल। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।